हॉटेलमध्ये जा, एकतर हॉटेल बंद आणि सुरू असलंच तर डोसा मिळणार नाही. कारण काय, तर हॉटेलवाल्यांकडे गॅसच नाहीये. लोक 5 ते 6 तास रांगेत थांबलेले आहेत. का, तर घरगुती गॅस हवाय. एवढा वेळ थांबल्यानंतर सुद्धा लोकांना गॅस मिळेलच याची खात्री नाही. आता ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत बोलताना 18 लाख किमतीचे गॅस सिलेंडर चोरीला गेल्याचा दावा केलाय. ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातलीच. इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाचा फटका आता महाराष्ट्राला चांगलाच बसायला लागलाय. मिडल ईस्ट मधनं होणारा गॅस पुरवठा थांबल्यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठा साखळीत अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये गॅसचा तुटवडा जाणवतोय. केंद्र सरकारनं सुद्धा 5 मार्चला अधिसूचना काढत व्यावसायिक व्यापाराच्या एलपीजी गॅसच्या साठ्यावरती निर्बंध आणलेले आहेत. त्यामुळे मुंबई असेल, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर या मोठ्या शहरांसह राज्यातल्या अनेक छोट्या शहरांमध्ये हॉटेल व्यावसायिकांना आणि घरगुती गॅस ग्राहकांना मोठा फटका बसतोय. सिलेंडर मिळायला एकतर उशीर होत असल्याने आपल्याला सिलेंडर मिळणारच नाही का या भीतीने लोकांनी गॅस पुरवठा केंद्रांवरती रांगा लावलेल्या आहेत. पण महाराष्ट्रात ठिकठिकाणी नेमकी परिस्थिती काय, कुठे गॅसचा तुटवडा आहे, कुठे पुरवठा सुरळीत आहे, सगळी माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. तर सुरुवात करूयात राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून. मुंबईमधल्या दादर, प्रभादेवी या भागांमध्ये अनेक ठिकाणी घरगुती गॅस पाईपलाईन अचानक बंद झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या भागातल्या काही इमारतींमध्ये बुधवारी गॅस पुरवठा खंडित झाल्यानं रहिवाशांना अडचणीचा सामना करावा लागला. पण गॅस पुरवठा नेमका का बंद करण्यात आलाय याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाहीये. याशिवाय संबंधित गॅस कंपनीकडून सुद्धा अधिकृत कारण जाहीर करण्यात आलेलं नाहीये. दुसऱ्या बाजूला व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुद्धा थांबवल्यानं अनेक हॉटेल्स हे मुंबई परिसरात बंद झालेले आहेत. याचाच परिणाम म्हणून स्विगी आणि झोमॅटो सारख्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा तो होताना दिसतोय. हॉटेल्सच बंद झाल्यानं त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑर्डर्स या रद्द होत असल्याचं पाहायला मिळतंय. शहरातल्या एकूण हॉटेल्सपैकी सुमारे 20% हॉटेल्स पूर्णपणे बंद आहेत. जर ही गॅस टंचाई पुढचे 2 ते दिवस कायम राहिली तर ही संख्या 50% जाऊ शकते असा अंदाज व्यावसायिकांकडून व्यक्त केला जातोय. मुंबईच्या मोहम्मद अली रोडवरती ऐन रमजानच्या महिन्यामध्ये गॅस टंचाई असल्यामुळे अनेक हॉटेल्स आणि बेकरीज या बंद झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं कॅन्टीन हे गॅस पुरवठा थांबल्याने ठप्प झालेलं आहे. आता यावरनच या संकटाचा इम्पॅक्ट किती मोठा आहे याचा अंदाज आपल्याला येतो. मुंबईनंतर आपण पुण्यातली परिस्थिती पाहूयात. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद करण्यात आलेली आहेत. प्रसिद्ध हॉटेल्सने आपल्या मेन्यूमधनं डोसा काढून टाकलेला आहे. इडली असेल, मेदूवडा, पोहे असे एकदाच करून ठेवता येतील असेच पदार्थ हॉटेल्समध्ये ठेवण्यात आलेले आहेत. सगळ्यात मोठा फटका बसलेला आहे तो म्हणजे मेस आणि खानावळ व्यावसायिकांना. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आणि शिक्षणासाठी बाहेर गावाहून आलेले अनेक विद्यार्थी राहतात. सध्या पुण्यामध्ये काही ठिकाणी एक दिवसच पुरेल इतका गॅस साठा शिल्लक आहे. त्यामुळे पेठांमध्ये अनेक ठिकाणी खानावळ आणि मेस बंद करण्याची वेळ आली आहे. तसंच घरगुती गॅससाठी सुद्धा नागरिकांना गॅस वितरण केंद्राबाहेर रांगा लावाव्या लागतात. पुणे शहरात आणि उपनगरात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, छोटे मोठे व्यावसायिक असे 8 ते 10 हजार हॉटेल व्यावसायिक आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली तर लाखो कामगारांवरती उपासमारीची वेळ येईल अशी शक्यता हॉटेल, रेस्टॉरंट आणि हॉटेलिंग असोसिएशनचे प्रदीप शेट्टी यांनी व्यक्त केलेली आहे. तर पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसच्या टंचाईनंतर जिल्हा प्रशासनानं साठेबाजी आणि काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध ठोस पावलं उचलण्यासाठी सुरुवात केलेली आहे. प्रशासनाकडून साठेबाजी आणि काळा बाजाराविरोधात सहभागी असलेल्या एजन्सी आणि वितरकांवरती छापे टाकायला सुरुवात झाली आहे. यासाठी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये 3 पथकं आणि ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात 1 पथक नियुक्त करण्यात आले. जिल्हा स्तरावर आणि शहर स्तरावर स्वतंत्र दक्षता पथकं सुद्धा नियुक्त करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. आता येऊयात पिंपरी चिंचवडकडे. पिंपरी चिंचवडमध्ये गॅसच्या तुटवड्यामुळे लग्नच पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात एप्रिल आणि मे अशा 2 महिन्यात एकूण 30 मुहूर्तांना किमान 10 ते 12 हजार लग्न सोहळे पार पडतील असा अंदाज आहे. आता या लग्न सोहळ्यांच्या जेवणाची ऑर्डर शहरातले नोंदणीकृत आणि इतर छोटे छोटे केटरर्स घेत असतात. पण गॅसचा तुटवडा झाल्यानं केटरर्सनी घेतलेल्या ऑर्डर त्यांनी आता कॅन्सल करायला सुरुवात केली आहे. अधिकचे पैसे देऊन गॅसची जुळवाजुळव केली तर प्रति थाळी मागे 10 ते 20% दरवाढ करण्याच्या ते तयारीत आहेत. आता ही परिस्थिती पाहता शहरात होणारी किमान 10,000 लग्न पुढे ढकलण्याची वेळ येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. असं घडलं तर केटरर्सकडे काम करणाऱ्या 45,000 कामगारांच्या रोजगाराचा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे.
यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळतीये. तिथं गॅसच्या कमतरतेचा सगळ्यात जास्त फटका उद्योगांना बसताना दिसतोय. MIDC मध्ये साधारणपणे 30 कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या येतात. विशेषतः ऑटोमोबाईल, फार्मा आणि स्टील उद्योग या तुटवड्याचा सगळ्यात मोठा फटका त्यांना बसतोय. सध्या अनेक उद्योगांकडे केवळ 2च दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उरलेला आहे. केंद्र सरकारनं गॅसचा वापर फक्त घरगुती LPG उत्पादनासाठी राखीव ठेवल्यानं औद्योगिक गॅस पुरवठा थांबलेला आहे. त्यामुळे उत्पादन प्रक्रियेवर थेट परिणाम झालेला असून अनेक कारखान्यांना कामकाज कमी करावं लागलेलं आहे. बहुतेक कंपन्यांकडचा गॅसचा साठा 2 दिवसात संपणार आहे. त्यामुळे कमर्शियल गॅस पुरवठा सुरू झाला नाही तर पुढच्या 2 दिवसात छत्रपती संभाजीनगर मधले सुमारे 2800 उद्योग आणि सुमारे 220 हॉटेल्स बंद पडणार असल्याची माहिती CMIनं मंगळवारी दिलेली आहे. तर घरगुती गॅस मिळवण्यासाठी सुद्धा तिथे लोकांनी रांगा लावलेल्या आहेत. आता येऊया कोल्हापुरात. कोल्हापूरमध्ये हॉटेल व्यवसायाला गॅस टंचाईचा मोठा फटका बसतोय. त्यात गॅस सिलेंडर बुक करायला 21 दिवसांवरनं आता त्याचा कालावधी 25 दिवस करण्यात आल्यानं आणि सिलेंडर 916 रुपयांना मिळत असल्यानं सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याचा चटका बसतोय. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुढच्या काळात गॅस आपल्याला मिळेल की नाही याबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्यानं सिलेंडर घेण्यासाठी कोल्हापुरात ठिकठिकाणी लोकांनी रांगा लावल्यात. काही ठिकाणी वितरकांशी वादाचे प्रसंग सुद्धा घडतायत. गॅसचा तुटवडा असल्यानं काही घरांमध्ये आणि हॉटेल्समध्ये चुली पेटवण्यात आल्यात. याबाबत बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. गरज असल्यासच गॅस सिलेंडर बुक करावं. व्यावसायिक गॅसवर फक्त तात्पुरतेच निर्बंध आणलेले आहेत अशी माहिती दिली आहे. तर नागपूर शहरात गॅसच्या पुरवठ्याअभावी रस्त्यावर अन्न विक्री करणाऱ्या 4000 व्यावसायिकांवर आपले व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. रात्री 11 पर्यंत गजबजलेले खाण्याचे स्टॉल्स आता रात्री 8 वाजता बंद होतात. ज्यांना दिवसाला 10 ते 12 सिलेंडरची गरज होती त्यांना जेमतेम 1 ते 2च सिलेंडर मिळतात. व्यावसायिक सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यानं घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा वापर हॉटेल व्यावसायिकांनी सुरू केल्याचं चित्र आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा लवकर आणि KYC शिवाय मिळत नसल्यानं अनेक ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. जरीपटका भागामध्ये अन्न आणि औषध प्रशासन तसंच अन्न पुरवठा विभागानं गॅस गोडाऊनवरती मोठी धाड टाकली. मार्केटमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा असताना आणि कंपन्यांकडून पुरवठा कमी झालेला असताना या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात कमर्शियल सिलेंडर साठवून ठेवल्याचं आढळून आलं. या छाप्यामध्ये 5 किलोचे आणि 2.5 किलोचे जवळपास 30 ते 45 छोटे कमर्शियल सिलेंडर हे सापडलेले आहेत. त्यामुळे साठेबाजीच्या विरोधात कठोर पावलं उचलण्याची मागणी सुद्धा केली जाते. आता नाशिक बद्दल बोलायचं तर नाशिकमध्ये हॉटेल व्यावसायिकांकडे पुढचे 24 तास पुरेल इतकाच गॅस साठा उपलब्ध असल्याच्या बातम्या येत आहेत. पुढच्या 24 तासात नाशिकमधली 80% हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तर नाशिकच्या अंबड आणि सातपूर औद्योगिक परिसरातल्या 100 पेक्षा अधिक कंपन्यांकडे सध्या केवळ 1च दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे. अनेक उद्योगांना LPG, PNG आणि MNGL या गॅसवरती उत्पादन प्रक्रिया चालवावी लागते. मात्र सध्या गॅसचा पुरवठा अत्यंत मर्यादित झाल्यानं उद्योजकांची स्थिती गंभीर आहे. गॅस वितरक कंपन्यांनी ऑनलाईन, फोनवरून, ॲपवरून किंवा व्हॉट्सअप हेल्पलाईन वरून करण्यात येणाऱ्या बुकिंगवर सिस्टीम जनरेटेड ब्लॉक लावलेला आहे. त्यामुळे गॅस बुकिंग करण्यासाठी सुद्धा लोकांची मोठी गर्दी जमल्याचं पाहायला मिळतंय. थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या मुख्य शहरांमधल्या हॉटेल व्यावसायिकांवरती सध्या मोठं संकट ओढावलंय. अगदी जळगाव, रायगड, सोलापूरमध्ये सुद्धा गॅस बुकिंगसाठी रांगा लागलेल्या आहेत. भरारी पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. साठेबाजांवरती कारवाई करण्यात येत असली तरी घरगुती गॅसचा सुद्धा तुटवडा जाणवत असल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यातही वितरक कंपन्यांनी ऑनलाईन बुकिंगची सुविधा बंद केल्यानं सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे आता ही परिस्थिती नेमकी कधी नियंत्रणात येणार, पुरवठा कधी सुरळीत होणार आणि हॉटेल व्यावसायिकांनंतर घरगुती गॅस ग्राहकांवरती सुद्धा संकट येणार का, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. तुमच्या भागात गॅस सिलेंडरची नेमकी परिस्थिती काय आहे याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.